नमस्कार रसिको, नमस्कार. आज मी तुम्हाला दोन कावळ्यांची गोष्ट सांगणार आहे. काकदृष्टी, कधीही न बघितलेली आणि आजवर कधीच न ऐकलेली. बर्ड्स आय व्ह्यूची, माणसांकडे म्हणजे आपल्याकडेच बघणाऱ्या कावळ्यांची. तसं पाहिलं तर चिऊ काऊच्या गोष्टी ऐकत ऐकतच आपण मोठे झालो. तशीच ही दोन कावळ्यांची गोष्ट, आपलाच आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारी. तर मग ऐका. दोन कावळे होते. एकाचं नाव काऊ आणि दुसऱ्याचं नाव काक. काऊचं घर होतं सोसायटीतल्या झाडावर आणि काक राहत होता वैकुंठ धामातल्या झाडावर. दोघं एकमेकांचे चांगले मित्र, खूप मेहनती, दिवसभर उन्हातान्हात उडायचे, कुटुंबाची काळजी करायचे. खूप दिवसात एकमेकांना भेटले नव्हते, म्हणून या विकेंडला त्यांनी भेटायचं ठरवलं. नदीकाठच्या पिंपळावर एकमेकांना बऱ्याच दिवसांनी बघून दोघांना खूप आनंद झाला. गप्पांना सुरुवात झाली. सुरुवातीला घरदार, बायको, मुलं, कामधाम सगळे आपले नेहमीचे विषय. अचानक काऊ म्हणाला, अरे काक, मी तुझ्या आवडीचं बर्गर आणि सँडविच पण आणलंय, सो एन्जॉय द पार्टी. ऑफकोर्स माणसांच्या कृपेने. पण काय नमुने असतात ना ही माणसं. चला, नेहमी हाकलतात आपल्याला, पण दहाव्याला मात्र काव काव करत आवाज देतात. अगदी वाट बघतात आपली. प्रार्थना काय करतात, याचना काय करतात, पिंडाला शिवायला यावं म्हणून. अरे काऊ, आणि जावंच लागतं ना आपल्याला. मेलेल्या माणसांच्या इच्छा पूर्ण झाल्या असतील तर बरं, आणि अपूर्ण इच्छा असतील तर, त्यांचा जीव कशात अडकला असेल तर, आणि म्हणून आपण गेलोच नाही तर यांचा दर्भाचा कावळा तयार. दर्भाचा कावळा सोय आहे माणसाची, फार वेळ थांबावं लागू नये म्हणून. आजकाल वेळ कोणाकडे आहे. ही माणसं जिवंत माणसाच्या भावभावनांची कदर अजिबात करत नाही. तिथे मेलेल्यांच्या इच्छांचं काय विचार करणार. अरे, मी तर ऐकलंय की ही माणसं आता स्वतःच्या अंत्यसंस्काराची सोय सुद्धा जिवंतपणीच बुक करून ठेवतात. या लोकांचं हे सो कॉल्ड मॉडर्नायझेशन कुठल्या थराला जाईल याची कल्पनाही करवत नाही. अरे, मी वैकुंठधामात ज्या झाडावर राहतो ना, तिथे तर तऱ्हेची माणसं बघायला मिळतात. परवाच रे, कोणाच्या तरी फ्युनरलला बरीच गर्दी होती. रडारड चालू असताना जोरदार भांडणाचा आवाज आला. वाटणीवरून, हिश्श्यावरून भांडत होते. कागदावर सह्या झाल्याशिवाय प्रेताला अग्नी द्यायचा नाही असं म्हणत एक भाऊ अडून बसला होता. काही केलं ऐकायला तयार नव्हता. काय म्हणावं या माणसांना. पैसा, अडका, जमीन जुमल्यासाठी असं वागणं शोभतं का रे यांना. निदान आपलं एक बरं आहे. घरटं बांधतो, मुलं मोठं होईस्तोवर त्यांचं संगोपन करतो. एकदा का पिलांच्या पंखात बळ आलं की त्यांचे ते उडायला मोकळे. नाही तर आपली मुलं भांडत बसली असती घरट्यांच्या वाटणीवरून. मान्य आहे काक, एकदम मान्य आहे. माणसानं स्वतःची खूप प्रगती केली आहे, पण अलीकडे त्याची उपजत माणुसकीच हरवत चालली आहे. सगळ्या पर्यावरणाची ही सुद्धा वाट लावून ठेवली आहे. साधं घरटं बांधायचं असलं तर वड पिंपळासारखं झाड सुद्धा दिसत नाही रे कुठे. त्यातल्या त्यात एखादं बरं झाड बघायचं आणि आपलं घरटं बांधायचं. काऊ, तुला याहीपेक्षा एक वेगळी गोष्ट सांगतो. अरे, अंत्यसंस्काराचं मोबाईलमध्ये शूटिंग करताना बघितलं मी एका माणसाला. का तर म्हणे आठवण राहील. चला, किती इनसेन्सिटिव्ह झाली ती माणसं. आणि ती स्मशानातली श्रद्धांजलीची भाषणं आईला डोकं पिकवतात. आपण निदान उडून तरी जाऊ शकतो रे. तिथं बसून राहणाऱ्या माणसांची कीव येते. उठून निघून पण जाता येत नाही त्यांना. आणि किती ते दुटप्पी बोलणं. आप मतलबी माणसाला मनमिळावू म्हणतात. एक कप चहा पाजला नसतो आयुष्यात कोणाला, पण भाषणात म्हणतात आतिथ्यशील होता. ज्याच्या मुलांची तोंड वेगवेगळ्या दिशांना पण घर कसं बांधून ठेवलं होतं असंही म्हणतात. त्या भाषणाच्या टेप काही संपत नाही. आणि एखादा सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला आला तर तिथं त्याच्याबरोबर सेल्फी काढायला झुंबड. हो रे काक, पण हे जरी खरं असलं ना, तर सगळीच माणसं नसतात रे तशी. खूप काही गमावल्याच्या वेदनाही दिसतात काहींच्या चेहऱ्यावर. आणि हे पण मान्य आहे की दुःखाचा देखावा करणाऱ्या माणसांच्या जास्त चर्चा होतात. त्यामुळे उगाचच आपण सगळ्या माणसांबद्दल गैरसमज निर्माण करतो, आणि स्पेसिफिकली आपल्यासारख्यांच्या मनात. अरे काक, तुला माणसांच्या दिखाऊपणाचा अजून एक किस्सा सांगतो. माझं घरटं आहे ना ज्या सोसायटीत,
तिथे असेच नमुने बघायला मिळतात. सोसायटीतल्या एक आजी परवा वारल्या, पण जाम छळायच्या सुनेला. त्या वारल्या तेव्हा त्यांची सून खूप रडत होती. किती चांगल्या होत्या, केवढा आधार होता, खूप समजून घ्यायच्या मला. आणि नंतर काही दिवसांनी तिला तिच्या मैत्रिणीशी मी मोबाईलवर बोलताना ऐकलं. हो ना ग, रडावंच लागतं, काय करणार, नाही तर लोक काय म्हणतील. आणि तुला तर माहिती आहे म्हातारी मरावी म्हणून मी किती नवस बोलले होते ते. चायला काय ऍक्टिंग होती त्या दिवशी सुनेची, मानलं पाहिजे. अरे एवढंच नाही, कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल ना तर साधा 2 वेळेचा डबा देणं यांच्या जीवावर येतं. नेहमी पाहतो मी. आणि तोच माणूस गेला की त्याच्या नावानं जेवणाच्या पंक्ती उठवतात रे. खरं यार काऊ तुझं, माणसाच्या मनाचा ना थांग पत्ताच लागत नाही. पण काक, तुला तो करोना काळ आठवतो का रे? सगळी माणसं कशी गुपचूप घरात बसली होती. रस्ते बाजार सगळीकडे कसं शांत शांत. आरडा ओरड नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, हॉर्नचे आवाज नाही, प्रदूषण नाही. 2 वर्ष खरंच मोकळा श्वास मिळाला होता आपल्या सगळ्यांना. काऊ, आपल्याला मोकळा श्वास मिळाला हे खरं आहे, पण त्या काळात माणसांनी जे भोगलंय ना ते खूप भयंकर होतं रे. असंख्य प्रेतं जळत राहायची त्या काळात स्मशानात. शेवटचा अग्नी द्यायलाही घरचे पण नसायचे. कित्येकांना तर आपल्या माणसांचं शेवटचं दर्शन सुद्धा नाही झालं. पण त्या काळात ह्याच माणसांनी जी एकजूट दाखवली ना ती खरंच कौतुकास्पद. हा आपला, तो परका, हा माझ्या जातीचा, हा तुझ्या धर्माचा, सगळे भेदभाव विसरून माणसं एकमेकांना मदत करत होती. डॉक्टर्स, मेडिकल फील्डमधल्या लोकांनी तर जीवाचं रान केलं होतं इतरांना वाचवण्यासाठी. होमगार्ड्स, पोलीस यांच्या मदतीला कितीतरी स्वयंसेवक धावून गेले त्यावेळेला. या काळात माणसाला पुन्हा एकदा दुसऱ्याच्या दुःखाची, त्रासाची, त्यांच्या तहानभुकेची ही जाणीव झाली. आपल्या घासातला अर्धा घास ते काढून देत होते. तेव्हा वाटलं होतं या संकटाने आता ही माणसं सुधारतील. कसलं काय, रात गईन बात गई, यांचं परत आपलं पहिल्यासारखं वागणं सुरू. का खरी माणसं आहेत ना मुळात तशी खूप चांगली आहेत रे. एक प्रसंग सांगतो तुला. काही दिवसापूर्वी आमच्या सोसायटीमध्ये एका शहीद जवानाचं पार्थिव घरी आणलं गेलं. हजारोंनी माणसं जमली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप दुःख होतं रे, पण डोळ्यात मात्र एक अभिमान, त्या जवानाच्या वीरतेचं कौतुक. आणि आज हे सैनिक सीमेवर उभे आहेत म्हणून आम्ही इथे सुखात राहू शकतो, ही भावना त्या सगळ्यांना एकत्र बांधताना मला दिसली. एरवी आपापसात भांडणारी माणसं देशासाठी मात्र सगळं विसरून एकत्र येतात. तेव्हा मात्र मनात येतं, उडवून लावत असतील आपल्याला 1000 वेळा, किंवा कधी दर्भाचा कावळाही लावत असतील पिंडाला, पण त्यातलेच कोणीतरी काऊचा घास पहिल्यांदा काढून ठेवतच ना, गच्चीत गॅलरीत पाणी भरून ठेवतच ना. आणि हे सगळं आपल्यासाठीच ना रे. सगळे चांगले नसतात तसे सगळे वाईटही नसतात. आणि आपण कावळेही कधी कधी एकमेकात भांडतोच ना रे. हीच तर जगराटी आहे. काऊ, तू एकदम फिलॉसॉफर झालास. अरे माणसांच्या या वागण्यावर आपण असेच बोलत राहिलो तर अख्खा दिवसही पुरणार नाही. आणि हे बघ, तुझ्या वहिनीचा टेलिपॅथी कॉल पण येऊन गेला. बोलण्याच्या नादात मिस झालेला दिसतोय. हो रे काक, निघायला हवं. बराच वेळ झालाय, नाही तर अंधार पडल्यावर नीट उडता येणार नाही. चलो फिर भेटूयात. आणि हो काऊ, टेलिपॅथीवर कनेक्टेड राहूयात. बाय बाय. रसिक मित्रांनो, कशी वाटली काकदृष्टी? कावळे बर्ड आय व्ह्यूनं आपल्याकडे पाहत होते म्हणून हसू तर येत होतं आणि पटतही होतं ना. असो, आजूबाजूला अशा विरोधाभास असणाऱ्या गोष्टी, घटना तुमच्या लक्षात आल्या तर आपल्या या मैफिलीच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. माझं काम एक विचार तुमच्यासमोर मांडायचं आणि त्या विचाराला प्रवृत्त करायचं. अशाच आगळ्या वेगळ्या मैफिली करूयात. वेगवेगळ्या विषयांचा बुफे मांडूयात. आवडेल त्या विषयांचा, विचारांचा मनसोक्त आस्वाद घेऊयात. नावडेल ते सोडून देऊयात. तुम्ही सुचवा की काही विषय, तुमची मतं, तुमचे दृष्टिकोन मांडा की कमेंट्समध्ये.
सो सायोनारा, फिर मिलेंगे एक आगळा विषय आणि एक वेगळा दृष्टिकोन घेऊन. सो सी यू सून अँड स्टे ट्यून, क्योंकि झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. आणि हो, एक महत्त्वाचं राहिलं, कंटेंट आवडला असेल तर लाईक केला असेलच. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि त्यांना आपल्या सर्वांतर्फे या मैफिलीत सामील होण्याचं आमंत्रण जरूर द्या. त्यांचेही काही वेगळे विचार असतील तर तेही आपल्याला समजतील या निमित्ताने. बरं, जाता जाता बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण कुठलाही फिक्स टाइम झोन नसणार आहे आपल्या मैफिलीचा. बेल आयकॉन प्रेस असलं म्हणजे कसं, तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन मिळेल आपल्या नव्या मैफिलीचं. सो सायोनारा रसिक हो, सायोनारा.